नमस्कार मित्रांनो. काही लोक उद्याचे प्लॅन एकत्र बनवणे, उद्याचं काम, फिरायला जाणं किंवा एखादी छोटीशी योजना असते. एकत्र करणं म्हणजे तो किंवा ती तुम्हाला भविष्यातही सोबत पाहत आहे. नंबर 5, राग न धरता शांतपणे बोलणं. मतभेद असले तरी रात्री झोपण्यापूर्वी ते मिटवण्याचा प्रयत्न करणारी जोडपी अधिक आनंदी राहतात. नंबर 6, गुड नाईट प्रेमाने म्हणणं. हा फक्त शब्द नाही, तर हा समोरच्याला दिलेला भावनिक आधार आणि आपुलकीचा छोटासा इशारा असतो. नंबर 7 आणि शेवटचा खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तुमच्या आरामाची काळजी घेणं. ब्लँकेट नीट आहे का? लाईट बंद करू का? पाणी हवं आहे का? अशा छोट्या गोष्टीही प्रेमाची भाषा बोलतात. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, मजबूत नातं छोट्या भेटवस्तूंनीही नाही, तर अशा छोट्या सवयींनी तयार होत असतं. रस घेते, इंटरेस्ट घेते, हे दिसून येतं. 5वा इशारा सांगतो, जवळ राहण्याचा प्रयत्न करते. जशी संधी मिळेल तशी ती तुमच्या आसपास राहण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि काही ना काही संधी शोधण्याचा प्रयत्न करून ती तुमच्याशी नक्कीच बोलते. 6वा इशारा सांगतो, हलका स्पर्श. हसताना किंवा बोलताना नकळत हाताला हात किंवा खांद्याला हलका स्पर्श होतो, तेव्हा तुम्ही समजून जा की तिला तुम्ही आवडू लागला आहात. 7वा इशारा म्हणजे तुमच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष. ती तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवते, प्रश्न विचारते आणि संभाषण पुढे नेण्याचा प्रयत्न करते. आणि शेवटी एक महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व इशारे एकत्र दिसले तर त्याचा अर्थ ती नक्कीच प्रेमात आहे असा होत नाही. काही लोक स्वभावानेच मैत्रीपूर्ण आणि हसतमुख असतात, त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी तिच्या शब्दांना, वागण्याला आणि स्पष्ट संमतीला महत्त्व द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. यापैकी किती गोष्टी तुमच्या जोडीदार तुमच्यासोबत करतो, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मानसशास्त्रावर आधारित रिलेशनशिप व्हिडिओसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण आवडला तर पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद. आणि असं आपल्या चॅनलशी कनेक्ट रहा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.